एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात। आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं। म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने